नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बी आर अंधारे, एरिया सेल्स मॅनेजर, जालना नुजूर सीड्स प्रतिनिधी। या ठिकाणी या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मी आपलं सहर्ष स्वागत करतो। आज आपण नुजूर सीड्सचे शेतकरी वर्गात अतिशय लोकप्रिय ठरत असलेलं नवनीत कापूस वाहन या ठिकाणी बघणार आहोत। आणि खरोखर हे नवनीत कापूस वाहन शेतकरी वर्गात का लोकप्रिय ठरत आहे या ठिकाणी आपण प्रत्यक्ष बघू। तर आज आपण आहोत कंडारी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना या ठिकाणी। येथील शेतकरी पंढरीनाथ अण्णा शिंगारे यांनी नवनीत या वाहनाची लागवड 10 जून रोजी आपल्या शेतामध्ये 4.5 बाय 6 केलेली आहे। तर या ठिकाणी बघू आपण, जवळपास आज जर बघितलं आपण तर 3 सप्टेंबर आहे, म्हणजे या वाहनाला 110 दिवस पूर्ण झालेले आहेत। तर 110 दिवसामध्ये या वाहनाला किती बोंड परिपक्व आहे तर या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर आपण या ठिकाणी मागाशी बोंड मोजले तर एका झाडाला, या झाडाला 81 बोंड या ठिकाणी भरलेले आहेत। तर या वाहनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा वाहन सगळ्यात लवकर येणार वाहन आहे। तर या ठिकाणी बघू शकता आपण 110 दिवसामध्ये 81 बोंड या ठिकाणी भरलेले आहे आणि कापूस फुटायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, हा वाहन सगळ्यात लवकर येणार आहे। याच्यानंतर तुम्ही दीड ते 2 महिन्यात या वाहनाचं चांगलं उत्पादन घेऊन या शेतामध्ये आपण रब्बीचं पीक घेऊ शकतो, गहू, हरभरा, कांदा। दुसरं या वाहनाचं वैशिष्ट्य आहे की याचं बोंड साईज जी आहे या ठिकाणी बघू शकता, बोंडाचा आकार मोठा आहे आणि गोल असल्यामुळं हा वाहन वेचायला एकदम सोपा आहे। दुसरं, बोंड लागण्याची जी पद्धत आहे, साखळी पद्धतीने या वाहनाला बोंड लागतात या ठिकाणी बघू शकता। आणि सरळ वाढत असल्यामुळं आपण या वाहनाची लागवड जी आहे जवळपास सदन पद्धतीमध्ये 4.5 बाय 2, 4.5 बाय 1.5 किंवा 4 बाय 6 या वाहनाची लागवड करू शकतो। तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही यावर्षी हा वाहन जर लावला नसेल तर पुढच्या वर्षी हा वाहन तुमच्या शेतामध्ये लावून तुम्ही प्रत्यक्षाचा अनुभव घेऊ शकता आणि त्याचं उत्पादन कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। यावर्षी बघितलं आपण तर पावसाचा कमीत कमी 1.5 महिन्याचा खंड होता। पावसाचा एवढा गॅप पडला तरीसुद्धा हा वाहन हमखास उत्पादन देणार आहे। तर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष बघू शकता आणि पुढच्या वर्षी प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये लावून याचा अनुभव घेऊ शकता। धन्यवाद।